बातमी आहे हंटा व्हायरसबाबतची. इस्रायलमध्ये हंटा व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पूर्व युरोप दौऱ्यावरून परतलेल्या या रुग्णाला उंदरांमार्फत पसरणाऱ्या विषाणूची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान दक्षिण अमेरिकेतील क्रूजवर याच विषाणूच्या अँडीज स्ट्रेनमुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता पाळण्याचं आवाहन केलं आहे. हा विषाणू प्रामुख्यानं उंदीर आणि घुशींमार्फत पसरतो. उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेवाटे विषाणू वातावरणात प्रवेश करतो. उंदरांच्या विष्ठेतील सुके कण हवेत मिसळतात. दूषित हवेत श्वास घेतल्यानं विषाणू थेट फुफ्फुसात प्रवेश करतो. अनेक दिवस बंद असलेली घरं, जुनी कोठारं, पोटमाळा अशा ठिकाणी हा व्हायरस राहतो. प्रमुख लक्षणं काय आहेत हंटा व्हायरसच्या रुग्णाची बघा. तीव्र ताप आणि थंडी, अचानक शरीराचं तापमान वाढणं, पाठ, मांड्या, खांदे, कमरेच्या स्नायूंमध्ये प्रचंड वेदना, सतत आणि तीव्र डोकेदुखी, शरीरात खूप अशक्तपणा जाणवणं, फुफ्फुसात पाणी साचल्यामुळे श्वास घेताना अडथळा, लघवी कमी होणं किंवा मूत्रपिंड निकामी होणं. यापासून आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं बघा. घरात उंदरांचा शिरकाव रोखा. भिंतींना असलेली छिद्र तातडीनं बंद करा. पाळीव प्राण्यांचं खाद्य आणि पिण्याचं पाणी नेहमी बंद डब्यात ठेवा. उंदरांची विष्ठा किंवा लघवी कोरडी झाडू नका. साफसफाई करण्याआधी त्या जागेवर ब्लीच किंवा जंतुनाशक फवारा. स्वच्छता करून झाल्यावर हात कोमट पाण्यानं आणि साबणानं धुवा.